अहो तारिणी नाहीये घरात, मी खरं सांगते. नाही थांबा थांबा थांबा, तो केदार आहे ना खोटं बोलतोय. तू आधी बाजूला हो, मला जाऊ दे. नाही मम्मा प्लीज एकदा माझ्यावर विश्वास ठेवा, एकदा प्लीज प्लीज. तुझ्यावर विश्वास ठेवून मी आले होते ना, आले होते. काय झालं अगं, त्या रस्त्यावरच्या मुलांनी तोंडावर दरवाजा बंद केला. हे बघ, सतत ना स्वतःचा अपमान करून घ्यायची तुला हौस असेल, मला नाहीये. मम्मा प्लीज एकदा विश्वास ठेवा माझ्यावर. अहो ती तारिणी घरात नाहीये, मी स्वतः तिला फॉलो केलंय. ती घरात असणं इम्पॉसिबल आहे. हो मी तिला फॉलो केलंय. काय चाललंय अगं तुझं? इरा झोपल्यावर काय झालंय? एवढा आरडाओरडा का करतेस तू? तू घरात आणलेल्या बेलसरे भगिनींचा तमाशा सुरू आहे. बघ ना, तुझ्यामुळे आम्हाला काय काय भोगावं लागतंय ते. मम्मा तुम्हाला माझं म्हणणं का पटत नाहीये? प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तारिणी आता घरात नाहीये. तुम्हाला माझं म्हणणं पटत नसलं ना, तरी ह्या वेळी मी माझ्या म्हणण्यावर फर्म आहे. तारिणी घरात नाहीये, ती बाहेर गेलीये. अगं गेली असेल नाईट वॉकला. रात्री 2 वाजता नाईट वॉकला कोण जातं चेतना काकी? यावेळी गेलीये नाईट वॉकला? मग नाईट वॉक म्हणायचा का मॉर्निंग वॉक? काकू तोंडाला स्कार्फ बांधून कोण जातं वॉकला? निशिता, तुला नक्की काय म्हणायचंय ते नीट सांगशील का प्लीज? हो कौशिकीताई, तुम्हाला मी सगळं नीट सांगते. मला ना खूप तहान लागली होती, म्हणून मी पाणी घ्यायला बाहेर येत होते. तेव्हा बघितलं की तारिणी हळूहळू मांजरीसारखी कुठेतरी चाललीये. मी तिला विचारणार होते की कुठे चाललीये, पण बघितलं वाजलेत किती, एवढ्या रात्री कुठे चाललीये. म्हणून मी तिला फॉलो केलं, बाहेर गेले. बाहेर गेल्यावर बघितलं तर तिने तोंडाला स्कार्फ बांधला आणि मग रोड पर्यंत गेली. तिथून एक टर्न घेतला आणि गायब झाली. मग मग कौशिकीताई, तुम्हाला सिच्युएशन कळत नाहीये. अहो त्या तारिणीमुळे आपले दया पप्पा जेलमध्ये आहेत. आता ती घरातल्या दुसऱ्या कुणाबद्दल काही प्लॅन करत असेल तर? ताई, मला माझ्या फॅमिलीची खूप काळजी वाटते, म्हणून तारिणी येईपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. तुम्ही जाऊन झोपा. अरे ह्या मूर्ख मुलीच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाहीये. ही इथे बोंबलत बसलीये आणि हिची बहीण तिथे घोरत पडलीये. मम्मा असं का बोलताय? मग कसं बोलू अगं, आपण दोघींनी तिचा घोरण्याचा आवाज ऐकला ना. एक्झॅक्टली, आपण फक्त तिचा आवाज ऐकला. तिला बघितलं तर नाहीये ना? बस झाली तुझी नाटकं, आता जाऊन झोप जा. कौशिकीताई प्लीज प्लीज, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. एकदा आपण तारिणीच्या रूम मध्ये जाऊन बघूया. तुम्ही बघा, मी सांगते ती नाहीये घरात. नाहीये. ठीक आहे, तुझ्या समाधानासाठी आपण तारिणी रूम मध्ये आहे का नाही ते चेक करू. हा, पण जर तारिणी रूम मध्ये असेल तर तू आज रात्री घराच्या बाहेर राहायचं. बाहेर? बॉस, जर हे दोन्ही एव्हिडन्स दयानंद खांडेकरांच्या फेवरमध्ये असतील ना, तर त्यांची केस अजून स्ट्रॉंग होईल. सुटण्याचे चान्सेस वाढतील बॉस त्यांचे. हो, फक्त त्याचे रिपोर्ट्स आपल्याला आता लवकर मिळवावे लागतील आणि ट्रायलच्या आधी ते कोर्टात सबमिट करावे लागतील. ओके? या या या. पण तारिणी एवढ्या रात्रीची बाहेर कशाला गेली असेल? ती आता बाहेरून येईल ना, तेव्हा तुम्हीच तिला विचारा. हा, केदार, केदार, केदार दार उघड, दार उघड केदार. ताई, केदार दार उघड. केदार, निशी काय झालंय तुला? का उगाच ओरडत फिरतीयस तू? मगाशी माझी झोपमोड केली, आता झोप पण लागत नाही मला. ओ रिअली? मी तुमची झोप मोड केली की तुम्ही दोघं मिळून पूर्ण फॅमिलीची झोप उडवताय? खरं सांग केदार, आता काय नवीन प्लॅन चाललाय तुमचा? हा, कुठे आहे तारिणी? मला दाखव. तर तू बरी आहेस ना? तुला गोष्टी विसरायला होत आहेत का? मी आत्ताच म्हणालो ना की ती झोपू नये म्हणून. मला तारिणीला बघायचंय. अरे हा का नवीन छंद आहे झोपलेल्या माणसाला बघायचंय?
अरे झोपणाऱ्या माणसाला नाही, मला तारिणीला बघायचंय. बिकॉज मला माहिती आहे ती नाहीच आहे रूम मध्ये. अँड आय नो तू आहेस ना हा असा टाइमपास करून करून आहे ना तिला कव्हर अप करतोयस. नेहमीप्रमाणे स्वतःच्या बायकोला पाठीशी घालतोयस ना तू. बस निशी, बस. हे बघ, खूप बोललीस तू. मी तुझं बोलणं सगळं ऐकून घेतलं, सहन पण केलं. अरे पण तारिणी, तिला लहानपणापासून बोलतेस. लहानपण तुला कसं माहित? अरे नवरा आहे मी तिचा. मला माहिती नसेल तर कोणाला माहिती असेल? हो ना चेतना काकू? हो हो. मग उठता बसता चालता फिरता खाता पिता सतत तिला बोलत असतेस, सतत तिला टोमणे मारत असतेस. आणि तेही नाही जमलं तर सगळ्यांना गोळा करून तिच्यावर संशय घेतेस. बरं, ते संशय कधी सिद्ध झालेत का? झालेत का चेतना काकू? नाही. काकू अरे नाही, आता मी बोलणार. आता तुझं सगळं बोलणं ऐकलं ना मी. आता मी बोलणार. आता तू ऐकायचं. अरे तूच तर बोलतोयस, मी कुठे काय हा, मग बोलले? ऐक. अगं अजून किती त्रास देणार आहेस तारिणीला? ती तुझ्यासाठी सगळं काय करते. स्वयंपाक करण्यापासून तर घरातली सगळी कामं सुद्धा करते. आणि तू? मी नाही सांगत तिला कामं करायला, ती स्वतःहून करते. अरे तर मग का करते? तुझ्यावर प्रेम आहे म्हणून करते ना. अरे एकदा तिच्यावर विश्वास ठेवून बघ, मग तुला कळेल की तुझी बहीण किती साधी आहे, किती बोळी येते. बरं ठीक आहे, तिच्यावर विश्वास नाहीये तर नाहीये, माझ्यावरही नाहीये. अरे मी सांगतोय ना तुला की ती यात शांतपणे झोपू नये म्हणून. तरी पण केदार केदार प्लीज शांत हो. मला कळतंय तू. ताई काय शांत हो? तुम्हाला माहिती नाही कशी आहे. आता ही म्हणाली होती आमचं लग्न खोटं आहे, तुम्ही ठेवला विश्वास. आता ही म्हणते की तारिणी घरात नाहीये, तुम्ही पुन्हा ठेवताय विश्वास. अरे माझी तारिणी किती साधी आहे. बिचारी कधीच कोणाला उलट उत्तर देत नाही, सगळ्यांना समजून घेते. तर तुम्ही सगळ्यांना तिला गृहीत धरताय. आता काय ब्रह्मदेवाला बोलू हे सिद्ध करून द्यायला की ती आज झोपलीये म्हणून? मी तुझ्या समोर हात जोडतो, प्लीज तिला शांतपणे झोपू दे. ओके, ती आज झोपली आहे ना, आम्हाला एकदा तिला बघू दे, मग जातो आम्ही. हा चल बघू अरे दे. पुन्हा तेच? अरे मी सांगतोय ना तुला. ठीक आहे, आता तर मी जाऊच देणार नाही. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना, मग माझा पण विश्वास नाहीये तुझ्यावर. मला माहितीये तू तिची झोपमोड करशील. What? आणि No. उलट स्वप्न पडले तुला, भास झालाय. अरे काय निशी, तुला स्वप्न पडलं, तुला भास झाला, ठीक आहे. तू सगळ्यांची झोपमोड करून त्यांना इथे घेऊन आलीस. ते बरोबर काय चेतना काकू असं वागणं? नाही काकू